नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज या ठिकाणी आपण जे भारतामध्ये नवीन संसद भवनाची निर्मिती करण्यात आली आहे त्या संबंधी A to Z जे महत्त्वाचे फॅक्ट्स स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्या सर्वांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। या ठिकाणी जे काही नवीन संसद भवन आहे त्यावर येणाऱ्या कालावधीमध्ये क्वेश्चन येणार म्हणजे येणार, MPSC असेल UPSC असेल यावरती क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार याची या ठिकाणी मी तुम्हाला 100% हमी देतो। मग या ठिकाणी जर आयोग अशा प्रकारे या महत्त्वाच्या टॉपिकवर प्रश्न विचारणार असेल तर या ठिकाणी तो जो टॉपिक आहे तो इन डेप्थ मध्ये या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे। मग आजच्या या सिरीजमध्ये तोच टॉपिक इन डेप्थ मध्ये आपण करणार आहोत, इन डिटेल मध्ये तो टॉपिक पाहणार आहोत। हा जो व्हिडिओ आहे तो एक लेक्चर एक टॉपिक या सिरीजच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे। म्हणजे एका लेक्चरमधून आपण या ठिकाणी एक टॉपिक कव्हर करतो आणि तो जो टॉपिक आहे तो आपण इन डिटेल मध्ये इन डेप्थ मध्ये करतो। म्हणजे त्या संबंधी जर एखादा क्वेश्चन आयोगाने विचारला तर त्याच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही याची या ठिकाणी तुम्हाला मी खात्री देतो। आणि जे आजचं आपलं डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी मी सुरुवात करतो। तर या ठिकाणी पहा, सर्वप्रथम आपण जे संसद भवन आहे त्या संसद भवनाविषयी जी बातमी आहे ती बातमी पाहूया। न्यूज अशी होती, लोकशाहीचे नवे मंदिर। या ठिकाणी जे काही फॅक्ट्स आपण घेतले आहे ते 19 सप्टेंबरला जो काही आपला लोकसत्ता न्यूजपेपर आहे त्या लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये पूर्णच्या पूर्ण एक पेज हे या नवीन संसद भवनाविषयी आलं होतं। मग त्या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत ते पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी आपण ॲड केले आहेत। त्याचबरोबर इतरही काही ज्या महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत त्यांनाही या ठिकाणी आपण ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी सुरुवात करूया सर्वप्रथम भारत या पॉईंटपासून। तर आपण सर्वांना माहिती आहे की भारत हा जगामध्ये लोकसंख्येमध्ये सर्वाधिक जनसंख्या असलेला देश आहे। आपण अलीकडे चायनाला या बाबतीत मागे टाकले आहे। त्याचमुळे भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्य व्यवस्था असलेला देश आहे। भारतामध्ये या ठिकाणी जे काही जुने संसद भवन आहे ते 100 वर्ष जुने, म्हणजे ब्रिटिश कालावधीमध्ये त्या जुन्या संसद भवनाची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली होती आणि नवीन कालावधीनुसार नवीन सुखसुविधानुसार आपल्याला नवीन संसद भवनाची गरज होती। जे काही नवीन संसद भवन आहे त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं आणि तो जो दिनांक होता तो होता 28 मे 2023 मध्ये ते उद्घाटन झालं होतं। मग सध्या 19 सप्टेंबर 2023 ज्या दिवशी गणेश चतुर्थी होते, म्हणजे गणेशाची प्रतिष्ठापना महाराष्ट्र आणि देशामध्ये केली जाते, त्या दिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी जे नवीन संसद भवन आहे त्या नवीन संसद भवनामध्ये या ठिकाणी कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे। हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे। एक तर या ठिकाणी तुम्हाला डेट विचारू शकतात की कोणत्या तारखेला नवीन संसद भवनामध्ये प्रत्यक्षात कामकाजास सुरुवात झाली होती, तर डेट आहे 19 सप्टेंबर 2023 किंवा कोणत्या दिवसाचे औचित्य साधून, तर गणेश चतुर्थी या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून त्या ठिकाणी कामकाजास सुरुवात करण्यात आली होती। अशा प्रकारचे काही महत्त्वाचे पॉईंट आयोगाकडून क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात। ते जे पॉईंट आहे ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही नवीन संसद भवन निर्माण केलं गेलं आहे ते सेंट्रल विस्टा या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात आला आहे। मग या ठिकाणी नेमका हा सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्प काय आहे याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। प्रकल्प समजून घेऊया। राजधानी दिल्लीतील अनेक प्रशासकीय इमारतीचे पुनर्निर्माण संबंधी हा प्रकल्प आहे। आपणा सर्वांना माहिती आहे राजधानी दिल्ली म्हणजे दिल्ली ही भारताची राजधानी आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारचे प्रशासकीय कार्यालय आहेत, ज्यामध्ये संसद आहे, राष्ट्रपती भवन आहे। मग अशा प्रकारचे जे काही महत्त्वपूर्ण प्रशासकीय इमारती आहेत त्या आता बऱ्याच जुन्या झालेल्या आहेत। मग या ज्या प्रशासकीय इमारती आहेत त्या नवीन काळानुसार या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीची आवश्यकता आहे। मग या प्रशासकीय ज्या इमारती आहेत नवीन, त्यांची निर्मिती करण्यासाठी जो काही प्रकल्प राबवला जात आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्प। या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवा
की ज्या काही प्रशासकीय इमारती आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्यासाठी जो प्रकल्प राबवला जात आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प। सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प। पुन्हा पुन्हा या पॉईंटवर जोर देतोय, याचा अर्थ हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। संसदेच्या नव्या इमारतीची जी काही निर्मिती करण्यात आली आहे ती याच प्रकल्पाच्या अंतर्गत करण्यात आली आहे। हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। आणि या प्रकल्पासाठी जी काही वित्तीय तरतूद आहे केंद्र सरकारची ती 20,000 कोटीपर्यंत करण्यात आलेली आहे। आता जे काही नवीन संसद भवन आहे त्या नवीन संसद भवनामध्ये कोणकोणते महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची या ठिकाणी आपण चर्चा करू। कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत की ज्यावर येणाऱ्या काळामध्ये आयोग क्वेश्चन विचारू शकतं। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आणि पहिला जो घटक आहे तो आहे अशोक स्तंभ। जी नवीन संसद भवन आहे, नवीन संसद भवनाच्या छतावर या ठिकाणी अशोक स्तंभाची स्थापना करण्यात आली आहे। अशोक स्तंभ त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचा अशोक स्तंभ त्या ठिकाणी नवीन संसद भवनाच्या छतावर बांधण्यात आलेला आहे किंवा इस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे। या ठिकाणी हा जो अशोक स्तंभ इस्टॅब्लिश केलेला आहे नवीन संसद भवनाच्या छतावर तो आपल्या देशातील सर्वात भव्य आणि विशाल अशा प्रकारचा अशोक स्तंभ आहे। हा पॉईंट या ठिकाणी याला स्टार करून घ्या, हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या अशोक स्तंभाची जी काही उंची आहे ती 6.5 मीटर आहे। या अशोक स्तंभाचे वजन 9,500 किलोग्रॅम आहे, म्हणजे 9 टन 500 kg या ठिकाणी या अशोक स्तंभाचे वजन आहे, ज्याची की रुंदी 4.4 मीटर आहे। रुंदीपेक्षा उंची जास्त आहे, हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल। या ठिकाणी जो धातू वापरला आहे अशोक स्तंभ निर्माण करण्यासाठी तो पितळ आहे, हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, यालाही स्टार करून घ्या। आणि याच्या निर्मितीसाठी लागलेला जो काही कालावधी आहे तो 9 महिने इतका कालावधी या अशोक स्तंभाच्या निर्मितीसाठी लागलेला आहे। पाहूया पुढचा पॉईंट। पुढचा पॉईंट या ठिकाणी सेंगोल संदर्भात आहे। तर या ठिकाणी सेंगोल म्हणजे काय सर्वात अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे। सेंगोल हा एक राजदंड आहे। आता राजदंड म्हणजे काय तर अशा प्रकारचा एक राजदंड प्राचीन भारतामध्ये असायचा। सत्तेचे जेव्हा केव्हा एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे किंवा राजाकडून त्याच्या पुत्राकडे सत्तेचे जेव्हा हस्तांतरण होत असे तेव्हा दक्षिण भारतामध्ये अशा प्रकारचा राजदंड हा त्याच्या राजाकडून किंवा पित्याकडून त्याच्या राजपुत्राकडे दिला जात असे आणि ते एक सत्तेचे हस्तांतरणाचे प्रतीक आहे अशी या ठिकाणी त्या ठिकाणी गृहीत धरले जात असे। मग या ठिकाणी जो का सेंगोल आहे त्याची स्थापना लोकसभा अध्यक्षाचे जे काही स्थान आहे किंवा लोकसभा अध्यक्षाचं जे काही लोकसभेमध्ये आसन आहे खुर्ची आहे त्या खुर्चीच्या जवळ या ठिकाणी हा जो सेंगोल आहे तो स्थापित करण्यात आलेला आहे। यावरती मागच्या काही दिवसामध्ये ही न्यूजमध्ये होते। परिणामी हा जो सेंगोल आहे तो पुन्हा पुन्हा न्यूजमध्ये राहिल्यामुळे यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता आयोगाकडून जास्त राहते। मग हा जो सेंगोल आहे याचं महत्त्व नेमकं काय आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जेव्हा ब्रिटिशाकडून भारतीयाकडे सत्तेचे हस्तांतरण होत होते तेव्हा त्या सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून या ठिकाणी ब्रिटिशांकडून भारतीयांना हा सेंगोल हस्तांतरित करण्यात आला होता। याच्या इतिहासाविषयी जर आपण चर्चा केली तर सी राजगोपालचारी यांनी सेंगोल हस्तांतरणविषयी लॉर्ड माउंटबॅटन यांना सांगितले होते। म्हणजे भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये जो काही तमिळनाडू राज्य आहे त्या तमिळनाडू राज्यातील चोल राजवंशीय सत्ता हस्तांतरण होत असताना हा राजदंड वापरला जात असो अशा प्रकारची एक परंपरा आहे। या ठिकाणी इन डिटेलमध्ये पुन्हा एकदा समजून घेऊया की ए नावाचा राजा आहे त्या राजाचा पुत्र बी हा आहे। मग ए या राजाचं विशिष्ट वय झाल्यानंतर त्या राजाची जी काही सत्ता आहे त्याच्या पुत्राकडे हस्तांतरित होत असे। मग या ठिकाणी कसल्याही प्रकारचा कागदोपत्री व्यवहार होत असेल का नसेल याविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती नाहीये, परंतु या सत्तेच्या हस्तांतरणाचे एक प्रतीक म्हणून अशा प्रकारचा राजदंड त्या ठिकाणी त्या राजपित्याकडून त्या राजपुत्राला दिला जात असे।
यालाच या ठिकाणी सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक आणि याचमुळे या ठिकाणी जो काही सेंगोल आहे तो भारतीय इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण बनलेला आहे, ज्याची की स्थापना जे काही लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या आसनाच्या शेजारी केलेली आहे। पुढच्या पॉईंटकडे जाऊया। तर या ठिकाणी जी काही राज्यसभा आणि लोकसभा आहे यांच्याविषयी चर्चा करूया। आपणा सर्वांना माहिती आहे जे काही आपली संसद आहे किंवा संसद भवन आहे हे द्विगृही आहे, म्हणजे या ठिकाणी दोन गृह आहेत, एक आहे लोकसभा आणि दुसरी आहे राज्यसभा, ज्याला आपण वरिष्ठ सभागृह असे म्हणतो। मग या ठिकाणी सर्वप्रथम जी राज्यसभा आहे, जे वरिष्ठ सभागृह आहे, याची या ठिकाणी आपण चर्चा करूया। या ठिकाणी जी काही आसन क्षमता निर्माण करण्यात आली आहे राज्यसभेमध्ये ती 384 हा जो आकडा आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। याच्या अगोदरची जी काही जुनी संसद होती त्या ठिकाणी जी आसन क्षमता होती ती किती होती, तर ती 245 होती। हाही पॉईंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी पहा, जी राज्यसभा आहे, राज्यसभेची आसन क्षमता अशा प्रकारची त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे। आणि जी काही राज्यसभा निर्माण करण्यात आली आहे, जे राज्यसभेचं सभागृह निर्माण करण्यात आलं आहे, त्याची जी काही मध्यवर्ती कल्पना आहे ती राष्ट्रीय फूल कमळ यापासून घेतलेली आहे। म्हणजे राज्यसभेचा जो काही हॉल आहे त्या हॉलची जी काही रचना आहे ती रचना आणि त्या हॉलची सजावट राष्ट्रीय फूल कमळाप्रमाणे करण्यात आलेली आहे। हा या ठिकाणी आपल्यासाठी MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट बनतो। तो तुम्हाला या ठिकाणी स्टार करायचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। पुढे चर्चा करूया लोकसभेची, चर्चा करूया कनिष्ठ सभागृहाची। तर लोकसभेमध्ये जे काही नवीन संसद भवन निर्माण करण्यात आले आहे त्या ठिकाणी त्याची आसन क्षमता 888 सीटची राहणार आहे। म्हणजे या ठिकाणी लोकसभेमध्ये 888 प्रतिनिधी या ठिकाणी बसू शकतात, तशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी लोकसभेमध्ये करण्यात आलेली आहे। आणि पूर्वीचं जे काही जुनं संसद भवन होतं त्यामध्ये लोकसभेमध्ये बसण्याची जी काही क्षमता होती ती 545 सदस्यांची करण्यात आलेली होती। ज्याप्रमाणे राज्यसभेमध्ये मध्यवर्ती कल्पना म्हणून कमळ या फुलाचा आधार घेतला आहे, अगदी त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये मध्यवर्ती कल्पना म्हणून आपला राष्ट्रीय पक्षी मोर यावर आधारित या सभागृहाची रचना आणि सजावट करण्यात आलेली आहे। मोर आणि जी काही लोकसभा आहे त्याची मध्यवर्ती कल्पना यावर क्वेश्चन बनण्याची खूपच अधिक शक्यता असल्यामुळे या ठिकाणी कमळ, मोर, लोकसभा, राज्यसभा याविषयी चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मग त्याचबरोबर आपल्याकडे संसदेचे संयुक्त अधिवेशन होते। मग त्या अधिवेशनासाठी आवश्यक असणारी जी काही आसन क्षमता आहे, ज्यामध्ये आपण लोकसभा प्लस राज्यसभा यांची जर क्षमता पाहिली तर ती एकूण 1272 सदस्यांची होते। तर या ठिकाणी 384 प्लस 888 जर तुम्ही केलं तर ती बेरीज 1272 सदस्य बसण्याची व्यवस्था ही नवीन संसद भवनामध्ये करण्यात आलेली आहे। पुढच्या पॉईंटकडे जर आपण आलो तर जी काही नवीन संसद भवन बनवण्यात आली आहे तिची रचना आणि तिचे जी काही रचनाकर्ते आहेत याच्याविषयीही आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी नवीन संसद भवनाचे बांधकाम कोणत्या कंपनीने केले असा जर प्रश्न आला तर कंपनीचे नाव आहे टाटा प्रायव्हेट लिमिटेड, जी की टाटा उद्योग समूहाची कंपनी आहे। त्यानंतर या ठिकाणी जे काही आर्किटेक्चर आहे, वास्तु विशारद, या ठिकाणी HP डिझाईन्स नावाच्या कंपनीने या ठिकाणी जी काही नवीन संसद भवन आहे तिचं आर्किटेक्चरचं कार्य केलं आहे। म्हणजे जी काही नवीन संसद भवन आहे तिची जी काही सजावट आहे तिच्या संबंधित सर्व कार्य या ठिकाणी HPC डिझाईन्स या कंपनीने केले आहे, जी की गुजरात या राज्याची कंपनी आहे। पुढे सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट या स्लाइडमध्ये आपल्यासाठी आहे तो म्हणजे इमारत मुख्य वास्तुविशारद विमल पटेल हे आहेत, ज्यांना की 2019 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यातही आलेले होते। या स्लाइडमध्ये हा सर्वाधिक आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया पुढच्या स्लाइड। पुढची स्लाइड ही प्रवेशद्वार आणि त्यावर निर्माण करण्यात आलेल्या ज्या काही कलाकृती आहेत त्या संदर्भात आहे। न्यूजमध्ये अशी आहे प्रवेशद्वारावर कलाकृती। तर या ठिकाणी पहा जी काही आपली नवीन संसद भवन आहे त्या नवीन संसद भवनाचे
3 मुख्य प्रवेशद्वारे आहेत, ज्यांना विविध नावे देण्यात आली आहे, ज्यामध्ये पहिलं प्रवेशद्वार आहे ज्ञानद्वार, नंबर 2 चे प्रवेशद्वार शक्तिद्वार आणि नंबर 3 चे जे प्रवेशद्वार आहे ते आहे कर्मद्वार। अशा प्रकारे या 3 मुख्य प्रवेशद्वारांना या 3 नावाने ओळखले जाते। त्याचबरोबर इतर 6 प्रमुख प्रवेशद्वार ही या ठिकाणी या नवीन संसद भवनाला आहेत, ज्या ठिकाणी विविध शिल्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आणि या शिल्पाच्या नावावरूनच या प्रवेशद्वारांना नावे देण्यात आली आहेत, ज्याची की चर्चा पुढच्या स्लाइड्समध्ये आपण करणार आहोत। तर या ठिकाणी पहा, जे काही नवीन 6 प्रवेशद्वारे आपल्या नवीन संसद भवनाच्या भागामध्ये निर्माण करण्यात आली आहेत, त्या प्रवेशद्वारावर विविध प्राण्यांची शिल्पे असून ते प्राचीन शिल्पकलेपासून प्रेरित झालेली आहेत आणि त्या शिल्पकलेच्या आधारावरच त्या प्रवेशद्वारांना त्या ठिकाणी विविध नावे देण्यात आली आहे, ज्यामध्ये एक जे द्वार आहे पहिल्या क्रमांकाचं, ज्याला आपण हंसद्वार असे म्हणतो। या हंसद्वारासंबंधी जी काही प्रतिकृती आहे, जे शिल्प आहे, ते हंपीतील विजय विठ्ठल मंदिरातील जे काही हंसाचे चित्र आहे किंवा हंसाचे शिल्प आहे त्यापासून त्या ठिकाणची प्रतिकृती घेतलेली आहे, याचमुळे याला हंसद्वार असे म्हणतात। नंबर 2 चे द्वार जे आहे शार्दूल द्वार, जे की ग्वालेर येथील गुजरी महलाच्या प्रवेशद्वारावरचे जे 2 वाघाच्या मूर्ती आहेत, त्या 2 वाघाच्या मूर्तीपासून प्रेरित होऊन या ठिकाणी शार्दूल द्वाराचे वाघाची शिल्पे तयार करण्यात आली आहेत आणि त्याची मांडणी या ठिकाणी संसदेच्या 6 पैकी नंबर 2 च्या द्वारावर ठेवण्यात आलेली आहे। नंबर 3 चे द्वार आहे, ज्याला आपण गज द्वार म्हणतो। कर्नाटकातील बनवासी येथील मधुश्वर मंदिरातील शिल्पापासून प्रेरित होऊन हत्तीची 2 दगडी शिल्पे या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहेत आणि या द्वाराला त्या हत्तीच्या शिल्पापासूनच गजद्वार असे म्हणण्यात आले आहे किंवा असे नाव देण्यात आले आहे। नंबर 4 वर आहे मकरद्वार। कर्नाटकातील होयसाळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर मगरीच्या काही मूर्ती आहेत, त्या मूर्तीपासून प्रेरणा घेऊन या ठिकाणी या मकरद्वाराची संसदेमध्ये निर्मिती करण्यात आली आहे। नंबर 5 चे जे आपले प्रवेशद्वार आहे ते आहे गरुड द्वार। तमिळनाडूतील 18व्या शतकातील नायक काळातील शिल्पकलेचा या ठिकाणी आधार घेण्यात आला आहे आणि या नायक काळातील शिल्पकलेचा आधार घेऊन या ठिकाणी नंबर 5 चे द्वार निर्माण करण्यात आले आहे, ज्याचं नाव आहे गरुड द्वार। आणि शेवटी नंबर 6 ला आहे अश्व द्वार। अश्व म्हणजे घोडा। तो ओडिसातील जे काही जगप्रसिद्ध कोणार्क मंदिर आहे येथील सूर्य मंदिरातील शिल्पापासून प्रेरित होऊन या ठिकाणी नंबर 6 चे हे अश्वद्वार या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। मग या ठिकाणी या स्लाइडच्या माध्यमातून आयोग नेमका कशा प्रकारचा क्वेश्चन बनू शकतो तर याविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। आयोग एकतर सरळ विचारू शकतं की जी काही नवीन संसद भवन निर्माण करण्यात आली आहे त्या नवीन संसद भवनामध्ये खालील प्रवेशद्वारांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये हंसद्वार, शार्दूल द्वार, गजद्वार, मकरद्वार, गरुड द्वार, अश्वद्वार प्रवेशद्वारांची नावे दिली जाऊ शकतात। मग या ठिकाणी अशा प्रकारचे काही द्वार नवीन संसद भवनामध्ये निर्माण करण्यात आले आहेत, याच्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। किंवा सरळ हंसद्वार आणि ते हंसद्वाराची जी काही प्रतिकृती आहे किंवा कल्पना आहे ती कोठून घेतली आहेत यांच्या जोड्या लावा, अशा प्रकारचाही तो क्वेश्चन या ठिकाणी बनू शकतो। मग अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या क्वेश्चनसाठी आपल्याला तयार असणं आवश्यक आहे। पुढे चर्चा करूया, जो काही आपला भारत आहे, आपल्या भारताची झलक ही प्राचीन भारतामध्ये निर्माण करण्यात आलेले जे काही शिल्प आहे त्या शिल्पापासून आपल्याला भेटते। मग जे काही प्राचीन भारताची झलक आहे संसदेच्या भिंतीवर आपल्याला पाहायला भेटते, कारण संसदेच्या भिंतीवरती मोठ्या प्रमाणावर प्राचीन भारतातील शिल्पकलेचे या ठिकाणी शिल्प लावण्यात आलेली आहेत। संसद भवनातील विविध शिल्पे ही पौराणिक, ऐतिहासिक आणि आधुनिक काळातील भारताची झलक आपल्याला दाखवतात। या ठिकाणी 75 फूट उंचीची 2 पितळी भिंतीचित्रे आहेत, ज्यामध्ये एकावर भारतीय वारसा आणि भारताची जी काही संस्कृती आहे याविषयी माहिती कोरलेली आहे। दुसरे जे भिंतीपत्रक आहे या चित्रामध्ये समुद्र मंथनासंबंधी ज्या काही कथा आहेत त्या कथा या ठिकाणी या नंबर 2 च्या भिंतीपत्रकावर कोरण्यात आलेल्या आहे, ज्याच्या माध्यमातून आपण प्राचीन भारत याविषयी माहिती घेऊ शकतो। या ठिकाणी जी काही ती शिल्प निर्माण करण्यात आली आहेत ती शिल्प निर्माण करण्याचं कार्य मूर्तिकार
नरेश कुमावत यांनी केलेले आहे। पुढे अखंड भारताचाही एक नकाशा या ठिकाणी लावण्यात आला आहे। मग जो अखंड भारताचा नकाशा आहे ज्यामध्ये बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका या देशांचा समावेश होतो। जेव्हा आपण अखंड भारत म्हणतो तेव्हा तो अखंड भारत हा प्राचीन काळचा जो काही भारत आहे, ज्यावेळीस जे आपले शेजारी राष्ट्र होती ती भारताचा भाग आहेत असं या ठिकाणी अखंड भारतामध्ये दाखवण्यात आला आहे। आणि तो जो अखंड भारताचा नकाशा आहे तो अखंड भारताचा नकाशा या ठिकाणी संसदेच्या भिंतीवर आपण लावलेला आहे। हा जो अखंड भारताचा नकाशा आहे या नकाशाला शेजारी राष्ट्रांनी विरोधही केला आहे, परंतु भारताने असे स्पष्टीकरण दिले आहे की जो काही अखंड भारताचा नकाशा आम्ही संसद भवनाच्या भिंतीवरती लावलेला आहे तो नकाशा सम्राट अशोक यांच्या साम्राज्याच्या काळातील आहे। म्हणजे या ठिकाणी सम्राट अशोकाचे जे काही साम्राज्य होते जे की संपूर्ण अखंड भारतभर होते तो नकाशा आहे। यामुळे जे शेजारी राष्ट्र आहे त्यांचा विरोध या ठिकाणी मावळताना दिसला। त्याचबरोबर या नकाशावरती उत्तर पथ आणि दक्षिण पथ असे जे महत्त्वपूर्ण प्राचीन काळचे दोन महामार्ग आहेत ते महामार्गही दाखवण्यात आले आहेत। पूर्वी प्राचीन काळी उत्तर पथ म्हणजे उत्तरेला जाणारा आणि दक्षिण पथ दक्षिणेला जाणारे असे महत्त्वपूर्ण महामार्ग भारत होते जे या नकाशामध्ये दाखवण्यात आलेले आहेत। पुढे आपण चर्चा करूया अशोक चक्रासंदर्भात। त्या ठिकाणी पहा जे काही अशोक चक्र आहे ते शांतता आणि सदाचार याचे प्रतीक आहे। मग अशोक चक्र जे काही शिल्प आहे ते संसदेच्या कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे। तर अशोक चक्र हे कशाचे प्रतीक आहे? शांतता आणि सदाचार। त्याचबरोबर चाणक्य ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती यांची चित्रे ही संसदेच्या भिंतीवरती आपण लावलेली आहे। जी नवीन संसद भवन आहे या संसद भवनामध्ये प्राचीन भारतीय विद्वान आणि जे काही रणनीतिकार आहेत जसे की चाणक्य असतील यांची भिंतीचित्रे या ठिकाणी आपण नवीन संसद भवनाच्या इमारतीवर लावलेले आहेत। त्याचबरोबर आधुनिक काळातील जे महान पुरुष आहे ज्यामध्ये महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो, त्यांचीही चित्रे या ठिकाणी आपण संसदेच्या भिंतीवर लावलेली आहेत। त्याचबरोबर आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे। या ठिकाणी विविध कला आपण पाहतो। भारतामध्ये विविध राज्यामध्ये ज्या काही विविध नृत्य कला आहेत त्या कलांचेही दर्शन या ठिकाणी विविध शिल्पाच्या माध्यमातून संसदेमध्ये दाखवण्यात आले आहे। याच्या माध्यमातून देशाची जी काही समृद्ध संस्कृती आहे त्या संस्कृतीचा जो काही ठेवा आहे याचं प्रदर्शन या शिल्पाच्या माध्यमातून जगाला दाखवण्याचं कार्य भारताने केले आहे। या ठिकाणी एक मुद्रा आहे जी की भरतनाट्यम मुद्रा शिल्पा या चित्राशी संदर्भात आहे। भरतनाट्यम मुद्रा शिल्प चित्राच्या स्वरूपात या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेलं आहे। आणि जी शेवटची स्लाइड आहे शेवटच्या स्लाइड विषयी जे काही नवीन संसद भवन आहे याविषयी अधिकची माहिती या शेवटच्या स्लाइड मधून आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा नवीन संसद भवनाविषयी अधिक माहिती। जे काही मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यवर्ती प्रेक्षकगृह आहे ज्या ठिकाणी खासदार आणि विशेष परवानगी घेऊन भेटणाऱ्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो। पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे खासदारांसाठी या ठिकाणी मोठी सभागृह आहे, त्याचप्रमाणे ग्रंथालय आहे। वेगवेगळ्या समित्यांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे। या ठिकाणी भोजन कक्ष आहे आणि पार्किंगचीही भरपूर जागा या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे आधुनिक काळातील सर्वच्या सर्व सोयी सुविधांची या ठिकाणी रचना नवीन संसद भवनामध्ये करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी जो महत्त्वाचा पॉईंट आहे जो की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे, ज्या पॉईंटला तुम्हाला स्टार करायचे तो म्हणजे मध्यवर्ती प्रेक्षकगृहाच्या जी काही खुला भाग आहे मोकळी जागा आहे त्या भागामध्ये वटवृक्ष लावण्यात आला आहे आणि वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। नंबर 4 लोकसभा, राज्यसभा आणि संविधान सभागृहात देशाच्या विविधतेचे प्रतीक असलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या या ठिकाणी खिडक्या निर्माण करण्यात आल्या आहेत, खिडक्या बनवण्यात आलेल्या आहेत। नंबर 5 नवीन इमारत भूकंप रोधक बनवण्यात आली आहे, कारण दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागात मागच्या काही वर्षांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत होते,
परिणामी जे काही भूकंप आहेत त्यांना प्रतिरोध करणारी किंवा भूकंप आला तरी या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे उभी राहणारी नवीन संसद भवनाची आपल्याला गरज होती। मग त्या तंत्रज्ञानाची या ठिकाणी वापर करून हे नवीन भूकंप रोधक तंत्रज्ञान वापरून नवीन इमारत बनवण्यात आलेली आहे। आणि या स्लाइडमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जो आपल्यासाठी पॉईंट आहे जो की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा, ज्याला तुम्हाला IMP सुद्धा करायचं आहे, तो म्हणजे नवीन संसद भवनाची रचना मध्य प्रदेशातील विदिशातील जे काही त्रिभुजाकार विजय मंदिर आहे याप्रमाणे करण्यात आलेले आहे। या मंदिराची जी काही निर्मिती होती म्हणजेच विजय मंदिराची, याची निर्मिती चालुक्यवंशीय राजांनी केलेली आहे। या ठिकाणी हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। UPSC सरळ यावर जे काही विजय मंदिर आहे याविषयी क्वेश्चन विचारू शकतं आणि MPSC असा क्वेश्चन विचारू शकतं की नवीन संसद भवनाची रचना कोणत्या मंदिराच्या आधारावर करण्यात आली आहे, तर त्या मंदिराचे नाव आहे त्रिभुजाकार विजय मंदिर, जे की आपल्याला मध्य प्रदेश या ठिकाणी दिसते। आणि शेवटचा या ठिकाणी जो महत्त्वाचा आपला पॉईंट आहे तो म्हणजे नवीन इमारत भारतीय संस्कृती, प्रादेशिक कला, हस्तकला, चित्रकला आणि ज्या काही वास्तुकला आहेत यांचं समृद्ध मिश्रण या ठिकाणी दर्शवते। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये जी काही आपली नवीन संसद भवन आहे याच्या संबंधी असणारे जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्यांची या ठिकाणी आपण चर्चा केली आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायचे। व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं याविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे। आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअरही करायचे आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईबही करायचं आहे। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एक लेक्चर एक व्हिडिओ या सिरीजच्या अंतर्गत। आज इथेच थांबत आहोत, भेटूया नवीन व्हिडिओसोबत।